इतिहासाच्या पानावर अनेक वीरांची शौर्यगाथा लिहिली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास तर आपणा सर्वांनाच माहिती आहे, परंतु त्यांच्यानंतर स्वराज्याची ढाल बनलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास काळाने झाकवण्याचा कितीही प्रयत्न केला असला तरी सूर्याला कोण झाकू शकतं का? मृत्यू नाही झुकवला ज्या पुढं माथा, अशा वीर झुंजाराची ही राजगाथा. नमस्कार मंडळी, मी आहे हर्षित चुरी आणि स्वागत आहे तुमचं राजगाथा या ऐतिहासिक सिरीजच्या पहिल्या एपिसोडमध्ये. महाराष्ट्राच्या माथ्यावर फितुरीचा डाग नसता तर इतिहास काही वेगळाच असता. संभाजी महाराजांना फितुरीने कैद करण्यात आले आणि इथूनच सुरू झाली एक नवी राजगाथा. 40 दिवसांचा तो रक्तरंजित प्रवास सुरूच होता. औरंगजेबाच्या अमानुषतेने कळस गाठला होता आणि मृत्यूलाही धडकी भरावी असे हाल शंभू राजांचे होत होते. तिथे रायगडावर रोज नवी बातमी यायची आणि महाराणी येसूबाईंच्या मनावर इंगळीचा डंख मारावा आणि अंगावर वीज पडावी असे दुःख कोसळून पडायचे. फितुरीने घात केला, नाहीतर आमचा वाघ अशा कोल्ह्या लांडग्यांच्या तावडीत सापडावा हे कदापि शक्य नव्हते. ज्या डोळ्यांनी शिवरायांसारखा देव पाहिला, ज्या डोळ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळा पाहिला, ज्या डोळ्यात रायगडाचं रूप सजलं, ज्या डोळ्यांनी स्वराज्याचं हित पाहिलं, त्या डोळ्यात लाल तप्त बुंद सळे फिरवले गेले आणि ते डोळे जळून गेले. ज्या जिभेने स्वराज्याच्या शपथेत दह्याच्या कडव्या चाखल्या, ज्या जिभेने आबासाहेब अशा हाका संपूर्ण रायगडावर दिल्या, ज्या जिभेवर 12 भाषांचे पांडित्य आणि बुधभूषणांसारखा ग्रंथ उमटला, ज्या जिभेने येसूबाईंना श्री सखी राधनी जयतीचा मान दिला, ती जीभच छाटली गेली. जगदंब नियतीचा हा कैसा जुलूम. एका अभिषिक्त राजाचे इतक्या क्रूरतेने हाल केले जावेत आणि पाठीराखा तो रायगडाचा जगदीश्वर उघड्या डोळ्यांनी पाहतो आहे. मी विचारतो प्रश्न त्या रायगडाच्या जगदीश्वराला. मी विचारतो प्रश्न त्या तुळजापूरच्या भवानी आईला की कसा फुटला नाही ओ पाझर तुमच्या कातळाला. कातळच म्हणेन मी की म्हणू काळजाला. संकटकाळी शिवबा तुम्हाला लेकासारखा झाला, यमयातना सोसणारा शंभू मात्र परका झाला. जगदीश्वरा थांबव हे सगळं. स्वराज्याच्या छत्रपतीचा छळ होतोय हे ऐकूनच रक्त सळसळ करतय आणि तू फक्त पाहतोय. कोवळ्या वयात ज्याच्यावरचं आईचं छत्र हरवलं, आग्र्याच्या कैदीतून सुटून येताना साधूच्या वेशात जगावं लागलं. तहान लागली, भूक लागली, शरीर थकलं तरी तोंडून एक तक्रारीचा शब्द निघाला नाही. औरंगजेबाच्या सैन्यापासून बचाव व्हावा म्हणून राजगडावर ज्याचं श्राद्ध करण्यात आलं, अशा कितीतरी दुःखाचे डोंगर पार करून शंभू बाळ परतलेत. मग आता त्या औरंगजेबाच्या छळाला जुमानतील? कदापि नाही. शंभूराजे ही शेवटची लढाई शस्त्राविना लढतील आणि जिंकतीलही, हे आम्हास ठावे आहे.